हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, या उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याच वेळेस काय होतं, आपलं जे नेहमीचं वापरायचं दूध असतं तर ते फाटलं जातं। कधी थोडं तापवायला उशीर झाला असेल किंवा गरम वातावरणामुळे दूध आपलं हे बऱ्याच वेळेस उन्हाळ्याच्या दिवसात फाटतं। तर मग दूध फाटल्यानंतर करायचं काय? तर पनीर, कलाकंद हे दोन ऑप्शन तर आपले फिक्स असतात, परंतु तेही सारखे सारखे करून कंटाळा येतो। तर आज एक मी तुमच्यासोबत अशी छानशी रेसिपी शेअर करणार आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आता हे कालचं माझं एक लिटरच्या आसपास दूध होतं शिल्लक, तर ते फाटलं। तर मग म्हटलं आता ह्याचं काय करायचं? तर काही नाही, आपल्याला याला एक 5 ते 10 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं। म्हणजे जे पाणी आहे ते आपल्याला लगेच काढायचं नाही, त्याला चांगलं उकळून घ्यायचं। त्यानंतर याला आपण गाळून घेणार आहोत आणि यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे। एका चाळणीमध्ये हे ठेवायचं आणि हे जे पनीर आहे हे आपण व्यवस्थित असं सेट करून घेणार आहोत। अगदी 2 ते 3 तास तुम्ही यात ठेवलं, सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर मी इथं 2 आंबे चिरून घेतले आहेत। तर आता आंब्याचा सीझन आहे, प्रत्येक घरात आंबा हा असतोच। तर आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या फोडींचा पल्प काढून तो मिक्सरमधनं फिरून घ्यायचा आहे। म्हणजे छान असा त्याचा एकसोत पल्प करायचा आहे। आणि त्यानंतर मी इथं एक कढई गरम करायला ठेवली होती, तर त्यात आपण सेट केलेलं पनीर घ्यायचं आणि ते छान असं एक 5 मिनटं परतून घ्यायचं आहे। म्हणजे ते थोडंसं असं कडक झालेलं असतं, तर त्याला सॉफ्ट असं आपल्याला इथं ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। तर तिथं आपलं व्यवस्थित असं हे पनीर चांगलं परतून झालं आहे। तर काय करायचं, आपण जे आंब्याचा पल्प तयार केला होता तर तो यात घालून घ्यायचा आहे। इथं मी 2 आंब्यांचा हा पल्प घेतला आहे। म्हणजे 1 वाटी जर आपलं पनीर असेल तर त्याला 2 वाटी आंब्याचा पल्प घ्यायचा। आता त्यालाही व्यवस्थित मिक्स करून आपण याला छान परतून घेणार आहोत। आपल्याला परतताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे पनीरचे असे छोटे छोटे कण असतात तर ते आपल्याला सगळे फोडून ज्या पल्पमध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं की ते एक समान दोन्ही गोष्टी मिक्स होऊन जातात आणि आपला पदार्थ हा खूप छान बनेल। तर याला व्यवस्थित असं परतून आपण घ्यायचं आहे। एक 5 मिनटं परतल्यानंतर इथं मी एक 4 चमचे साखर घालणार आहे। आंबे हे माझे गोड होते म्हणून आपण साखरेचं प्रमाण थोडं कमी घेतलं आहे। आंब्याच्या गोडव्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि साखर घातल्यानंतरही याला आपण छान असं परतून घेणार आहोत। साखर टाकल्यामुळं काय होतं, आपला ह्याचा आंब्याचा रंगही गडद होतो आणि छान असा केशरीचा रंग आपल्या पदार्थाला येऊन जातो। आणि थोडं हे मिश्रण तुम्हाला इथं पातळी वाटेल, परंतु नंतर हळूहळू जसं आपण परतत जाऊ तर तसं ते घट्ट होत राहील। आणि यात मी पाव चमचा वेलची पावडर घातली आहे। तुम्हाला आवडत असेल तुम्ही घालू शकता किंवा हे ऑप्शनल आहे। आणि छान याला घट्ट होईपर्यंत मंद गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे। सतत हलवायचं आहे, नाही तर काय होतं, पनीर मुळं खाली आपल्या कढईला ते चिटकू शकतं। म्हणून आपल्याला कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम ही अगदी लो टू मीडियममध्येच ठेवायची। तर आता इथं तुम्ही बघू शकता, मला साधारण 15 ते 20 मिनटं लागले हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं घट्ट सेट होण्यासाठी। तर आता आपण इथं गॅसची फ्लेम बंद करूयात। आपण विदाऊट काही तूप वगैरे घालता हा बनवला आहे म्हणून आपल्याला सतत हलवावं लागलं। आता इथं एका प्लेटवरती मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि हे जे आपलं मिश्रण आहे ते आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आणि त्याला व्यवस्थित असं पसरून आपण याच्या आंबा बर्फी जशी असती तशी बनवणार आहोत। तर आता मी पसरून ठेवलं आहे, तर याला मी 1 तास बाहेर आणि नंतर 2 तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे। ॲक्च्युली मी आधी यावरती ड्रायफ्रूट्स टाकायला विसरले, परंतु आत्ताही आपण टाकू शकतो। तर थोडे मी इथं पिस्ते आणि बदामचे काप घेतले आहेत।
तर त्यावरती आपण हे टाकून घेणार आहोत आणि अगदी जशी मार्केटमध्ये हलवायाकडे मिळते तशी आंबा बर्फी आपली इथं तयार झाली आहे. काहीच नाही, फक्त घरात असलेलं हे नासलेलं दूध आणि आपले 2 आंबे यापासनं तुम्ही बघू शकता किती मोठ्या क्वांटिटीत ही आपली आंबा बर्फी झाली आहे. आणि खायला अगदी जशी हलवायाकडे मिळते किंवा आमच्या इकडची काका हलवायची जशी आंबा बर्फी असते तशीच ही लागते. म्हणून या आंब्याच्या सीझनमध्ये हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की करा किंवा तुमचं दूध नसलं असेल तर त्यावेळेसही करून पहा. छान बनेल, तुम्हाला नक्की आवडेल. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही कंटिन्यू राहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.